कदाचित त्याचं म्हणणं सुद्धा तो रागात असेल, आम्ही तेही ऐकून घेऊ, पण शेवटी जो निर्णय होतो तो अंतिम असतो. लोकांना आज हा विश्वास पटलेला आहे की आमचं कार्यकर्ते नेते जिल्ह्यातले जे आम्ही नेते म्हणजे नुसतं आमदार आहे खासदार म्हणून आम्ही नेते स्वतःला म्हणतो, आमचं ऐकलं जातं, आमचं जे काय इथं म्हणलं ऐकलं जातं आणि मग योग्य शेवटी निर्णय आणि न्याय दिला जातो. ही भूमिका आम्ही ह्या जिल्ह्याच्या राजकारणात आता घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मला सांगायचंय, आता जरी तुम्हाला संघर्षाचा काळ वाटला असला मी तुम्हाला लिहून देतो 2029ला अशाच पद्धतीने तुम्ही आम्ही काम करत राहिलं तर ह्या जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे राहतील हा विश्वास तुम्हाला. टाइम वी व्हॅल्यू युअर टाइम, यू आर ऑल्सो स्टेइंग अवे फ्रॉम युअर स्टेट, युअर फॅमिली, कोविड डेज अँड स्पेंडिंग टाइम इन सांगली. बट आय एम टेलिंग यू इन 2029 when assembly elections in Maharashtra will take place, I on behalf of all our people here and behalf of Vishal Patil assure you, लोकसभा तो हम जीतेंगे ही और कांग्रेस के सिंबल पे जीतेंगे. लास्ट टाइम जैसा कोई होएगा नहीं, अभी कोई हमारे साथ मस्ती करेगा नहीं, लास्ट टाइम के बाद तो कोई मस्ती हमारे साथ करेगा नहीं, बट विधानसभा हाईएस्ट नंबर विल बी फ्रॉम सांगली डिस्ट्रिक्ट. आई अश्योर यू एंड दैट इज व्हाई वी नीड योर ब्लेसिंग सपोर्ट. रणनीति जी तो जब हम उनको बुलाएंगे तब वक्त निकाल के हमारे साथ आते हैं. अरे बरं जे आहे ते सांगायला पाहिजे, पण जरा जास्त वेळ द्या महिलांसाठी. रणनीती काय आता 50% काय 33% आरक्षण येते म्हणे विधानसभेत लोकसभेत. म्हणून आता ज्यांना पुढे राजकारणात काम करायचं असेल, घरातलं कोण इच्छुक असेल तर आपली ती तयारी हळूहळू करत जा, एवढंच मला सल्ला द्यायचा. बाकी मी फार काय बोलत नाही. म्हणून आता 2-3 दिवसात काय होणार आहे ते कळेल. परंतु अपन सगळे ये पीछे बैठी हुई भी टीम सब बहुत अच्छी एक्सपीरियंस टीम है. जमादार सर है हमारे, जेके बापू जी, उत्तम भाऊ आहेत, उधर बाबासाहेब कोडक जी बैठे, हे सगळे आमचे अनुभवी लोक आहेत. आणि राजेंद्र अप्पा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. तुम्ही अजित दरेकर जी, दीप्तीताई दरेकर साहेब नगरसेवक राहिले होते 5 वर्ष, त्यांनी चांगलं काम. दीप्तीताई तर गेले 20 वर्ष पुणे शहराचं अत्यंत खंबीर असं नेतृत्व करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.